नमस्कार मित्रांनो. मकर राशीकरता मार्च 2025 हा संपूर्ण महिना अतिशय स्पेशल असणार आहे, विशेष असणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जे तुम्ही त्रास सहन करत आहात, ज्या यातनांमधून केलेले आहात, ज्या रिलेशनशिपच्या कॉम्प्लिकेशनमधून तुम्ही गेलेला आहात, आरोग्याच्या संदर्भातले, तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे काही स्ट्रेस टेन्शन तुम्ही सहन केलेले आहेत, या सर्वांमधून तुम्ही आता हळूहळू बाहेर पडत आहात. त्याची सुरुवात मार्च महिन्यामध्ये होणार आहे. कारण खास करून शनीच्या 7.5मधून तुम्ही मुक्त होत आहात. 30 तारखेला शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अर्थात तुमची जी राशी आहे ती संपूर्णपणे 7.5 मुक्त होणार आहे. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की मकर राशीला किंवा कुंभ राशीला 7.5 ही त्रासदायक जात नाही, परंतु हे वर करणे वाटतं तेवढं सोपं नाही. ज्या व्यक्तींची मकर किंवा कुंभ रास आहे त्यांना विचारा की गेली 2.5 किंवा 5 वर्ष किंवा मकर राशीसाठी खास करून 6-7 वर्ष कशा प्रकारे गेले. तर दुःख किंवा विड्रॉल ऑफ इंटरेस्ट अशा प्रकारचे बरेचसे स्ट्रेस टेन्शनवाले तुम्ही कालावधी बघितलेला असेल. काळजी करू नका. आता या संपूर्ण तुमच्या चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर पडत आहात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचं सुद्धा बळ तुम्हाला या महिन्यात आहे. खास करून पंचमात भ्रमण करणारा जो गुरु आहे तो तुमचा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास अतिशय चांगल्या प्रकारे वाढवणार आहे. एकंदरीतच तुमच्या संपूर्ण जीवनावरती मार्च महिन्यामध्ये कशा प्रकारे फरक पडणार आहे या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण विचार करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी द्वितीयातून तृतीय स्थानामध्ये जाणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध तृतीय स्थानात आहे. 15 तारखेनंतर वक्र होणार आहे. राशीच्या 6व्या स्थानामध्ये मंगळ सुद्धा आहे. राशीचा जो अष्टमेश आणि तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह रवी द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये जाणार आहेत. एकंदरीतच या सर्व ग्रहयोगांचा विचार करायचा झाला, या महिन्यात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. मानसिक किंवा शारीरिक त्रास जाणवणार नाही, उलट त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की तुमची जी रास आहे ही प्रचंड मेहनत करणारी रास आहे. जिद्द, चिकाटी आणि पेशन्स, वाट पाहण्याची तयारी तुमच्या राशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये नाही. त्यामुळे होणार काय आहे की परिस्थिती तुम्हाला अनुरूप मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यामधलं बळ आहे ते दुप्पट होणार आहे. काम करण्याची तुमची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकेल की अति कामाच्या ताणामुळे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येणे. या महिन्यात खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा कुठल्या काही नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 6-7 वर्षापासून जे काय तुम्ही अनुभव घेतले ते अनुभव पणाला लावून तुम्ही या महिन्यामध्ये तुमच्या वाटचालीला एक नवीन सुरुवात करणार आहात आणि त्याचे अनुभव तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारचे येणार आहेत. गुरुची दृष्टी जी की तुमच्या राशीवर आहे ते तुमच्यामधला कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल ही जबरदस्त दिसून येईल. त्यामुळे केलेल्या कामामध्ये यश मिळणं आणि त्याचा अनुभव घेणं हा भाग तुम्हाला या महिन्यापासून निश्चित अनुभवास येणार आहे. याचप्रमाणे आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो धनेश आहे शनी तृतीयात भ्रमण करतोय. राशीचा पंचमेश जो शुक्र आहे तो तृतीयात भ्रमण करतोय, वक्री होणार आहे 2 तारखेनंतर. आणि राशीचा जो अष्टमेश आहे रवी जो की द्वितीयातून तृतीयात. आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करणार. काळजी करू नका. या महिन्यात आर्थिक स्तर सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. खरं तर तुमची जी रास आहे व्यवहार आहे, पैशाच्या संदर्भात थोडीशी चोख आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, पैशाचे गणित हे तुम्हाला अगदी उत्तमपणे मांडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक आवक सुद्धा तुमची चांगली असणार आहे. काळजी करू नका. कुठल्या आर्थिक संकटामध्ये जरी तुम्ही फसलेला असाल किंवा पैशाच्या संदर्भातली जरी काही गरज असेल तर ती ह्या महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने पूर्ण होईल. म्हणजे स्ट्रेस तर जाणवेल, परंतु जो स्ट्रेस, जी भीती तुमच्या मनात आलेली आहे किंवा उत्पन्न झालेली आहे ती पूर्णतः खरी नसणार आहे. काळजी करू नका. गुरुग्रह तुमच्या मदतीला निश्चितपणे धावून येणार आहे आणि भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर याला आपण फॅमिली हॅपीनेस म्हणतो. तर गेल्या साधारण 2-2.5 महिन्यापासून गृहसौख्य काही ठीक नव्हतं. घरामध्ये वादविवाद होणं, घरातल्या व्यक्तींशी न जमणं, न पटणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही बघितलेलेच असेल. एकंदरीतच याच्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर पडत आहात. काळजी करू नका. साधारण थोड्याफार प्रमाणात घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असेल तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल तेवढे काही गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. अजिबात काळजी करू नका. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफ तुमचं अतिशय चांगलं राहील. म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप जरी बनवायची असेल, आत्ताचा जो कालावधी आहे संपूर्ण मार्च महिना अतिशय उत्तम राहील. फक्त एकच आहे की तुमच्या
रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. मात्र या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. खास करून ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या अशा प्रकारचा कालावधी आहे. काहीही काळजी करू नका. कुठल्याही गोष्टी टोकाच्या होणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला राहील. फक्त एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की तुम्हाला तुमचे एफर्ट देणं गरजेचं आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे प्रयत्न कराल त्याचे आउटपुट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळतील हे मात्र निश्चित. तर या संदर्भात काळजी करू नका. आपले प्रयत्न नक्की करा. वैवाहिक जीवनामध्ये सांगायचं झालं तर अतिशय स्मूथ अशा प्रकारचं तुमचं वैवाहिक जीवन असणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला टाईम स्पेंड करणं, अशा प्रकारचे काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार आहेत. खास करून तुम्ही या महिन्यामध्ये कुठे तीर्थस्थळी जाणं वगैरे हा भागसुद्धा होणार आहे. पाहायला थोडीशी भिंगरी लागेल, फिरणं वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे होईल, परंतु केलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला फिरायला वगैरे जास्त लागेल, थोडंसं जास्त मेहनत करावी लागेल. अर्थात ही सुद्धा तुमची मेहनत मार्गी लागेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक हे वरिष्ठांकडून केलं जाईल. फक्त इथे एकच गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामापेक्षा थोडं म्हणजे तुमची जी काय पोझिशन आहे त्याच्यापेक्षा तुमच्या हाताखालची जी माणसं असेल त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्स किंवा अशा प्रकारच्या कागाळ्या केल्या जाते याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्व होणार आहे. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात तशी काहीही काळजी करू नका. याचप्रमाणे या महिन्याच्या 2 तारखेला बुध, राहू आणि नेपच्यून या तिघांची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार मग ते आर्थिक असतील, तुमच्या करिअरच्या संदर्भात असतील किंवा तुमचे वास्तू किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात हे व्यवहार साधारण 2 तारखेच्या आसपास करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे तुमच्या भेट धक्का लागण्यासारखे प्रसंगी किंवा त्यासारखी प्रलोभनं तुमच्या समोर येऊ शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, मंगळ षष्ठात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग आर्थिकदृष्ट्या काही अचानक तुम्हाला लाभ तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट येईल, जुनी येणी तुमची येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा चांगली संधी तुमच्या समोर येऊ शकेल, जे की तुमच्यासाठी उपयुक्त असेच असेल. दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणाऱ्या तुमच्या तृतीय स्थानात ही अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून फिरायला जाणं, तुमचे जे काही म्हणजे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे तीर्थस्थळी जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. तो बुध शुक्राची युती कागदोपत्री व्यवहारासाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त अशीच असणार आहे. दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानांमध्ये. 12 तारखेच्या आसपास साधारणतः आर्थिक व्यवहारात थोडीशी करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. खास करून गुंतवणूक आणि खर्च करताना याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. रवी राहूची युती या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी असा योग, ज्याला आपण ग्रहणाचा प्रभाव म्हणतो, हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये असणार आहे. तो 17 तारखेच्या आसपास जास्त जाणवेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, फसलं जाणं यापासून सगळ्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. जे काय निर्णय घ्यायचे असतील ते समोरासमोर घ्या. तसे जमत नसतील तर थोडं वाट बघा, परंतु 17 तारखेच्या आसपास घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. त्याचप्रमाणे तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा थोडंसे गैरसमजाचे वातावरण तयार होईल. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे या दरम्यान गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास येतील किंवा अशा काही गोष्टी समोर येतील की वरकडे तुम्हाला ते महत्त्वाचे वाटणार नाही किंवा गंभीर वाटणार नाही, कारण परंतु कालावधीने त्याचे प्रत्यंतर तुम्हाला येतील. त्यामुळे थोडंसं अलर्ट राहणं या दरम्यान गरजेचं राहील. रवी नेपच्यूनची जी युती आहे दिनांक 19 तारखेला होणारी, ही सुद्धा थोडंसं फसलं जाणं अशाच प्रकारचे काय अनुभव येतील. मात्र का ते इंट्युशन तुम्हाला येते, म्हणजे पुढे घटणाऱ्या घटनांच्या संदर्भात काही चांगली माहिती तुम्हाला येऊ शकेल किंवा त्या संदर्भातले काही विचार येऊ शकतील. हाच भाग शुक्र नेपच्यूनची युती जी 27 तारखेला होणार आहे त्या दरम्यान तुम्हाला अशा प्रकारचे काही अनुभव येतील. खास करून ज्या व्यक्ती म्हणजे ज्या मकर राशीच्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधील असतील त्यांना 27 तारखेला होणारा शुक्र नेपच्यूनचा युतीचा योग आहे तो अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी या दरम्यान निश्चित घडून येतील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्याला आपण होळी पौर्णिमा म्हणून ती आहे 13 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती आहे 29 तारखेला. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार
किंवा खास करून विवादात जाणं यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर हा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी एक प्रकारे गेम चेंजर असणार आहे. नवीन गोष्टींची सुरुवात होणार आहे. एक नवीन फील येणार आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामधला नवीन कॉन्फिडन्स तुम्हाला जाणवेल आणि तुमचं मूडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येणार आहे. सर्व जी मरगळ आहे ती झटकून टाका. या महिन्यापासून एक नवीन जीवनाची सुरुवात तुम्हाला निश्चित मिळणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.